सोशल मीडियावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नंबर 1 वरती एक्सवरती देवाभाऊ फॉर हिंदू ट्रेंड सर्वात पुढे पालिका निवडणुकीच्या तोंडावर एक्सवर देवाभाऊ मुंबई हिंदूच्या 9143 पोस्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या ठाण्यामध्ये रोड शो। ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांनाही भेटी देणार। उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्याचा दौरा सुरू होणार। एकनाथ शिंदे 9 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार। कात्रज चौकात सकाळी 11 वाजता सभा पार पडेल। जालन्याच्या बदनापूरमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सेमिनार आणि गौरव सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि पंचायत समितीच्या बीडीओ उपस्थित होते। सेमिनारमध्ये लक्ष्मीकांत शिंदेंकडून व्यवहार्य आणि प्रेरणादायी भाषण जे आहे ते देण्यात आले। दहिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकरांच्या समर्थनार्थ चौक सभा घेण्यात आली। भाजपच्या खासदार मनोज तिवारींकडून उत्तर भारतीय मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। आपको जब मैं वोट मांग रहा हूं ना, तो मनोज तिवारी भी आपकी समस्याओं को दूर करने के लिए जिम्मेदार होगा। शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा माणूस राजकीय आणि सत्ताधारी झाला पाहिजे ही काळाची गरज आहे। प्रकाश आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली। ही अजब प्रेमाची गजब कहाणी हा भारतीय जनता पक्षाचा लव जिहाद आहे। एमआयएम सोबत केलेल्या युतीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल शित्रेंची टीका। प्रेम की गजब कहाणी आहे ही, आणि हे भारतीय जनता पक्षाचा लव जिहाद जे आहे, त्यांना जिहाद हा शब्दाशी खूप प्रेम आहे। वारंवार जिहाद जिहाद करतात, तर त्यांचा जो काय लव जिहाद आहे तो समोर आलेला आहे। अमित ठाकरेंकडून ऐरोलीमध्ये प्रचार। दिघा विभागातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये अमित ठाकरेंकडून प्रचार। मनसे उमेदवार सुवर्णा कदम यांच्या कार्यालयाचं उद्घाटन। काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांच्या हत्ये प्रकरणामध्ये 60 दिवसात तपास करून चार्जशीट दाखल करू। फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याची मागणी करू। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रतिक्रिया। टेस्ट चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्समध्ये हे करणार आणि जर गरज पडली स्पेशल पीपीच्या सुद्धा नेमणूक करून कोर्टाला विनंती करणार की हे लगेच न्याय भेटला पाहिजे। जोपर्यंत आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत अकोला दलाची पोलीस आम्ही शांत बसणार नाही। बनावट नोट प्रकरणातील फरार महिला आरोपीला बांगलादेश सीमेजवळून अटक करण्यात आली आहे। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय। दादर रेल्वे स्थानकाजवळ 72,000 रुपयांच्या बनावट नोटांसह अमरुद्दीन शेखला अटक झाली होती।